शेतकरी बंधूंनो नमस्कार। 3 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शासन निर्णय जाहीर केला। विविध नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकाला सुरक्षा कवच देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ही 2022 पासून कप अँड कॅप मॉडेलनुसार आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत। यावर्षी सुद्धा कप अँड कॅप मॉडेलनुसारच ही योजना आपण राबवणार आहोत। तर आपण या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल आज थोडक्यात माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण कप अँड कॅप मॉडेल काय आहे, उंबरठा उत्पादन कसे काढतात, तसेच सरासरी उत्पादन आपण कसे काढतो, नुकसान भरपाई केव्हा मिळते, नुकसान भरपाई कशी कॅल्क्युलेट करतात, ह्या काही संकल्पना आपण आज बघणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, निश्चितच तुमच्या संकल्पना क्लिअर होण्यास मदत होईल। सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेचं प्रमुख उद्दिष्ट हे आहे की शेतकरी बांधवांना विविध पिकांसाठी शेतकरी बांधवांना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कीड व रोग किंवा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण उपलब्ध करून देणे हे या योजनेचे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। तसेच आपण या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य बघूयात। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप 2026 तसेच रब्बी 2026-27 या हंगामासाठी लागू राहील। या योजनेचे आपण प्रमुख वैशिष्ट्ये बघूया। शेतकरी बंधूंनो, यावर्षी या योजनेमध्ये आपल्याला ॲग्रिस्टॅग क्रमांक फार्मर आय डी हा कंपल्सरी केलेला आहे। तसेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर आपण इथून मागच्या वर्षीपर्यंत जी पीक पाहणी करत होतो, तर यावर्षी आपल्याला डिजिटल क्रॉप सर्वेक्षण करणे हे अनिवार्य आहे। ते सहायकामार्फत 15 जुलैपासून त्याची सुरुवात होणार आहे। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आता किमान क्षेत्र हे 10 गुंठे असणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तसेच ही सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाची आहे। हे बिगर कर्जदार तसेच कर्जदार शेतकरी दोन्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। यावर्षी भाड्याने शेतजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाडे करार हा महत्त्वाचा आहे, तो घ्यावा लागणार आहे। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ही अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठीच लागू राहील। या योजनेमध्ये जर बोगस किंवा फसवणुकीच्या दृष्टीने जर विमा काढला तर दंडात्मक कारवाई होणार आहे। त्यामध्ये आपल्याला PM किसान योजना असेल, नमो किसान योजना असेल किंवा MHA-DBT इतर योजना असेल, जर बोगस लाभार्थी जर आढळून आले तर आपला फार्मर आय डी हा ब्लॉक होऊ शकतो। त्यामुळे विमा भरताना आपल्याला क्षेत्र आणि पीक हे व्यवस्थित जे आपल्या शेतामध्ये पेरलेलं आहे तेच टाकायचं आहे, त्याचाच विमा काढायचा आहे। जोखीम स्तर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 या योजनेमध्ये जोखीम स्तर हा 70% ठरवण्यात आलेला आहे। जोखीम स्तर हा आपल्याला उंबरठा उत्पादन काढण्यासाठी महत्त्वाचा असतो। या योजनेमध्ये आपण खरीप हंगामातील एकूण 14 पिके व रब्बी हंगामातील एकूण 7 पिके असे 21 पिकांचं विमा संरक्षण काढू शकतो। प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये विमा हप्ता दर हा खरीप हंगामासाठी 2% तर रब्बी हंगामासाठी 1.5% ठेवण्यात आलेला आहे। तसेच नगदी पिकांसाठी तो 5% ठेवण्यात आलेला आहे। आता आपण नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत बघूया। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उंबरठा उत्पादन हे कसं कॅल्क्युलेट करतात ते बघणं महत्त्वाचं आहे। उंबरठा उत्पादन हे काढत असताना आपल्याला मागील 7 वर्षातील जे महत्तम 5 वर्षाचं उत्पादन आलेलं आहे त्याची सरासरी गुणिला जोखीम स्तर, जो की यावर्षी 70% ठेवण्यात आलेला आहे। समजा आपण उदाहरण घेऊया, मागील 5 वर्षाचं सरासरी उत्पादन हे 1000 किलो आलं, गुणिला 1000 किलो गुणिला जोखीम स्तर हा 70%, म्हणजे आपलं उंबरठा उत्पादन हे येईल 700 किलो, म्हणजे 7 क्विंटल आलं। अशा प्रकारे आपण उंबरठा उत्पादन काढलेलं आहे। आता आपल्याला सरासरी चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढावं लागेल। तर ते आपल्याला चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढण्यासाठी आपल्याला पीक कापणी प्रयोगासाठी 50% भारांकन तसेच रिमोट सेन्सिंगद्वारे
जे सर्वेक्षण होते त्याद्वारे 50% भारांकन, याप्रमाणे कापूस, सोयाबीन, भात व गहू या पिकाचं 50-50% भारांकन घेऊन आपल्याला सरासरी उत्पादन काढायचं आहे. आता आपण नुकसान भरपाई कशी काढतात ते बघूया. नुकसान भरपाई प्रति हेक्टर बरोबर उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचं सरासरी उत्पादन गुणिला विमा संरक्षित रक्कम भागीला उंबरठा उत्पादन. अशा प्रकारे आपण या सूत्राद्वारे नुकसान भरपाई कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यावा लागेल. जेव्हा सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा जेव्हा कमी येईल तेव्हाच आपल्याला नुकसान भरपाई मिळेल, तेव्हाच आपल्या पिकाला पीक विमा लागू होईल. ही महत्त्वाची बाब आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण कप अँड कॅप मॉडेल काय आहे त्याबद्दल माहिती घेऊयात. शेतकरी बंधूंनो, कप अँड कॅप मॉडेल हे 80-110 याप्रमाणे राबवण्यात येते. यामध्ये कंपनीचे एकूण दायित्व हे 110% मर्यादित केलेलं आहे. तर हे आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये, समजा आपण बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण घेऊ. एकूण विमा हप्ता रक्कम जर समजा 1 कोटी रुपये जमा झाली आणि जर जास्त नुकसान झालं, समजा नुकसान हे 1.5 कोटी झालं, तर विमा कंपनी हे 1,10,00,000पर्यंत विमा वितरित करेल आणि उर्वरित 40 लाख हे शासन शेतकऱ्यांना देईल. म्हणजे कंपनीची जास्तीत जास्त जोखीम येते 110% राहील. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. समजा विमा हप्त्यापोटी जर समजा 1 कोटी रुपये जमा झाले आणि शेतकऱ्यांना दायित्व रक्कम समजा 90 लाख रुपये असेल, तर कंपनी ते सर्व पैसे स्वतः खर्च करेल. आणि जर समजा एखाद्या वर्षी खूपच नुकसान कमी झालं, 60 लाख रुपये जर समजा नुकसान झालं, तर कंपनी ते स्वतः 60 लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित करेल व उर्वरित जी 20% रक्कम आहे ती शासनाला परत करेल. अशा प्रकारे कंपन्या ह्या जास्तीत जास्त कंपन्यांना 20% प्रॉफिट राहील व जास्तीत जास्त कंपन्या ह्या 110% दायित्व स्वीकारेल. अशा प्रकारे हे कप अँड कॅप मॉडेल काम करणार आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या अलॉटमेंट केलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी ही यावर्षी या भागामध्ये काम पाहणार आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची शेवटची दिनांक ही खरीप पिकांसाठी 31 जुलै 2026 ही आहे. शेतकरी बांधव विमा हे कॉमन सर्व्हिस सेंटर, विमा प्रतिनिधी, बँक इत्यादी ठिकाणी हे विमा भरू शकतात. तरी अल निनोचं वर्ष असल्यामुळे यावर्षी शेतकरी बांधव आपल्या पिकासाठी सुरक्षा कवच म्हणून विमा उतरवू शकतात. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी विमा उतरून घ्यावा हेच मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो. आता विमा भरण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचा पुरावा म्हणून 7/12, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तसेच आपण जे पीक पेरलेलं आहे त्याचा पीक पेऱ्याचं स्वयं घोषणापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल चालू केलेलं आहे. त्यामध्ये हेल्पलाईन नंबर 14 447 या नंबरवर आपण संपर्क करू शकता. संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन इथे आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.